नमोजी गणनायका सर्व सिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा। नमस्कार, मी माधुरी कुमकर पुढारी न्यूजच्या गणपती स्पेशल बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आम्ही दररोज आपल्याला सार्वजनिक मंडळांच्या पर्यावरणपूरक गणपतीचे आणि घरगुती गणपतींचे घर बसल्या दर्शन घडवणार आहोत। चला तर मग पाहूया। गडचिरोलीतील लोकमान्य गणेश मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला। मंडळाने यावर्षी शिर्डीच्या साईबाबांचा देखावा तयार केला। साईबाबांनी दिलेल्या श्रद्धा, सबुरी आणि सामाजिक कार्याचा संदेश या देखाव्यातून देण्यात आला। मंडळातर्फे दरवर्षी मातीपासून तयार केलेल्या मूर्तीची स्थापना केली जाते। लोकमान्य गणेश मंडळाला पर्यावरणपूरक आणि इतर सामाजिक कार्य करण्यासाठी एकूण 9 पुरस्कारही मिळाले आहेत। गडचिरोली येथील लोकमान्य गणेश मंडळतर्फे दरवर्षी विविध उपक्रम राबवण्यात येत असते। आपण इथं बघू शकतो अशा प्रकारे गडचिरोलीचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला गणपती जे आहे, मागील 10 वर्षापासून या गणेश मंडळातर्फे विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येत असते, ज्यामध्ये रक्तदान शिबिर असेल, वृक्ष लागवड असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे परीक्षेचे आयोजन असतील। यावर्षीसुद्धा या गणेश मंडळाने शिर्डीचे साईबाबा यांचे एक जे आहे ते झाकी साकारलेली आहे आणि त्यामध्ये शिर्डीच्या साईबाबांनी ज्याप्रमाणे सामाजिक उपक्रम केलेले होते ते उपक्रमसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे। आणि मागील 10 वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम करण्यामुळे त्यांना आजपर्यंत 9 वेळा पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेले आहे। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली। आता शहापुरात जाऊया। शहापुरातील दवणे कुटुंबियांनी पर्यावरणपूरक देखावा साकारला। निसर्गाला कोणताही हानी न करता आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। या निसर्गरम्य मखरात स्वामी समर्थांची प्रतिकृती असलेल्या गणरायाच्या मूर्तीची स्थापना केली गेली आहे। हा निसर्गरम्य देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली आहे। गणरायाच्या मूर्तीमागे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे अशी साधही लिहिण्यात आली आहे। हिंगोलीत जाऊया। हिंगोलीतील रुद्राक्ष गणेश मंडळानं आकर्षक देखावा साकारला। आकर्षक देखाव्यांसाठी मंडळांमध्ये चढाओढ असते आणि अशातच रुद्राक्ष गणेश मंडळानं कर्नाटकातील कोटिलिंगेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारली। हे मंदिर बंगलोर पासून काही अंतरावर आहे। मंदिराची आकर्षक सजावट आणि बाहेर असलेला नंदी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। याच मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। पाहूया। गणपती बाप्पा मोरया। आपण आहोत हिंगोलीतल्या अशा आकर्षक गणेश मंडळामध्ये। रुद्राक्ष गणेश मंडळ या गणेश मंडळाचं हे 18वं वर्ष आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की सुंदर असं सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अतिशय थर्मोकॉलचं हे काम आहे। मात्र आपण पाहिल्यानंतर हे थर्मोकॉलचं काम आहे असं वाटतच नाही आहे, कारण अतिशय सुरेख असं काम या ठिकाणी करण्यात आलं आहे। गोल्डन या ठिकाणी गोल्डन कलर जो आहे त्याला देण्यात आलेला आहे। आणि जे काय समोर तुम्हाला जी पिंड दिसते ही पिंड आहे कोटिलेश्वर मंदिर महाराजातील। कारण हे मंदिर जे आहे तर कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यातील कासमसंद्रा या गावात आहे। बेंगलोरपासून काही अंतरावरच हे मंदिर आहे। आणि हे मंदिर म्हणजे आहे तर अतिशय धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं मंदिर मानलं जातं। भाऊ, मला सांगा, अतिशय सुंदर असं या ठिकाणी काम करण्यात आलेलं आहे। नेमकं हे प्रतिकृती कुठली आहे आणि साकारण्यामागचं तुमचं म्हणजे काय उद्देश असतो, काय संदेश द्यायचा असतो? हे प्रतिकृती जे आहे बेंगलोर येथील कोटिलिंगेश्वर महादेव मंदिर आहे, जे की बरेच लोकांना माहिती आहे किंवा नाही असं म्हणता येणार नाही, पण इथले जातील किंवा बघतील त्या प्रकारचा देखावा आम्ही सादर केलेला आहे की त्यांना इथं बघण्यात येईल आणि बघितल्यानंतर ते जाऊ शकतील तिथं। त्या प्रकारचं आम्ही ते दरवर्षी काही ना काही वेगळे देखावे तयार करतो, असा देखावा आम्ही तयार केलेला आहे। भाविकांचा योग म्हणजे जसं गणपती बसले त्या दिवशीपासून भरपूर गर्दी आहे, काहीतरी नवीन बघण्यास भेटते। जवळपास म्हणजे असं जवळपास 2-4 जिल्ह्यामध्ये असं कुठं मंदिर बनलेलं नाही आहे असं प्रत्येक भाविकाचं म्हणणं येतं आहे। एकदम कसं रुद्राक्ष गणेश मंडळ हिंगोली शहरामध्ये एवढे चांगल्या प्रकारचे देखावे तयार करतात की लोकांना जिथं जाण्याची गरज दिसते त्या ठिकाणी असे हे देखावे दरवर्षी हे रुद्राक्ष गणेश मंडळ दाखवत असतो। खूप सुंदर आहे, ते डेकोरेशन खूप छान केलंय आणि खूप सुंदर वाटतंय सगळं। काय वाटलं? पाहतच राहावं असं वाटतंय त्याच्याकडं, खूप सुंदर आहे। फार वेगळ्या दृष्टिकोनातून जे आहे तर सुरक्षा दृष्टिकोनात देखील या ठिकाणी विचार केला जातो, कारण संपूर्ण या ठिकाणी CCTVची निगराणी असते। आणि बाहेरून जर पाहायला गेलं तर मंदिर अतिशय सुरेख असं दिसत असतं, कारण संपूर्ण डोळे जे आहे तर सर्वांचं आकर्षण जे आहे ते मंदिर म्हणजे ही कलाकृती असं आकर्षून घेत असते। त्यामुळं हे मंदिर पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल होत असतात। संतोष भिसे,
पुढारी न्यूज हिंगोली. आता आपण नंदुरबारमध्ये जातोय. नंदुरबारमधील संत जगनाडे महाराज मित्र मंडळाच्या वतीनं 12 ज्योतिर्लिंगांचा देखावा साकारला. या देखाव्याची संपूर्ण जिल्हाभरामध्ये चर्चा असून नागरिक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येतात. 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन भाविकांना एकाच ठिकाणी होत असल्यानं भाविक गर्दी सुद्धा करतात. यावर्षी आम्ही पहिले सर्वप्रथम सगळ्यांना जय गणेश. आमचं मंडळाचं नाव संताई जगनाडे महाराज मित्र मंडळ नंदुरबार जळका बाजार परिसर या ठिकाणी आहे. आम्ही विविध उपक्रम राबवत असतो दरवर्षीप्रमाणे. जसं आध्यात्मिक कार्यक्रम असेल, लहान मुलांचे क्रीडा महोत्सव असतील, रक्तदान शिबिर असेल, असं विविध कार्यक्रम आम्ही राबवत असतो. यावर्षी आम्ही 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा सादर केलेला आहे. दरवर्षी विविध देखावे असतात, यावर्षी आम्ही 12 ज्योतिर्लिंगांचा केला आहे. संपूर्ण जिल्ह्यातलं विविध लोक इथं येतात, त्याचा दर्शनाचा लाभ घेता, महाप्रसादाचा लाभ घेता. आता गोंदियामध्ये जाऊया. गोंदियामधील सिव्हिल लाईन परिसरातील अपना गणेश उत्सव मंडळातर्फे एकतेचा संदेश देत 14 फूट बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. विविधतेत एकता अशा थीम अंतर्गत देशातील विविधता दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. बाहेरील मंडप हे पश्चिम भारतातील मंदिरासारखं आहे, तर आतील देखावा हा राजस्थानी पॅटर्नचा असून यात राजस्थानी संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. देखावा पाहण्यासाठी राज्यासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मधून सुद्धा भाविक येतात. बाप्पाच्या या मनमोहक सजावटीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आशिष जुनगर यांनी. आपण पाहूया. गणपती बाप्पा मोरया. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गणपतीचे स्वागत झाले आहे. ज्याप्रमाणे गणपती बाप्पाला एक आगळं वेगळं स्वरूप देण्याचा प्रत्येक मंडळाने प्रयत्न केला आहे. आपण बघू शकतो जसं 14 फूटच्या वर हे गणपती आहे, आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलेले आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक वर्षी एक विशेष आणि एक आकर्षक असं मूर्ती इकडे स्थापना होते. अपना गणेश उत्सवाच्या माध्यमाने इकडे साकारण्यात आली आहे. जे आपण विचारू काय सांगाल, त्याप्रमाणे प्रत्येक वर्षी एक विशेष असते आणि ती आकर्षक मूर्ती बाप्पाची आपण साकारली आहे. काय सांगाल, काय संकल्पना? सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना माझी खूप शुभेच्छा. आणि हा आपला श्री अपना गणेश उत्सव मंडळाचा 21वा वर्ष आहे आणि विभिन्न प्रकारचे देखणे श्री अपना गणेश उत्सवच्या मार्फत आम्ही इथे करतो. आणि आपण बघत आहात की गणेश भक्तांची गर्दी इथे विराजमान भगवान श्री गणेश साठी जे त्यांचा प्रेम आहे, त्यांची श्रद्धा आहे, हे आपण इथे पाहू शकता. बघू आकर्षक अशी मूर्ती आहे आणि जवळपास 14 फूटच्या वर मूर्ती आहे. लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली आहे. बघू शकता फार आकर्षक अशी देखावा सुद्धा केलेला आहे. लोकांचा इथे मंच म्हणजे डोळे मुग्ध होण्यासाठी असे आकर्षक आहे. इकडे लोकांचं इकडे सकाळपासून इकडे लोकांचं येणं असते. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात. आशिष जुनगरे, पुढारी न्यूज, गोंदिया. अंबरनाथमधील श्री सेल्वविनायक मित्र मंडळानं केरळमधील सुप्रसिद्ध पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारली. अतिशय भव्य मंदिराची हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आली. हे मंदिर द्रविड आणि केरळच्या संस्कृतीच्या मिश्रणातून साकारलंय. 1.5 महिन्यांच्या परिश्रमातून मंडळानं हा देखावा तयार केलाय. यासह लालबागच्या राजाची भव्य मूर्तीही मंडळानं स्थापित केली. मूर्ती आणि देखावा पाहण्यासाठी भाविक या ठिकाणी गर्दी करतात. ये मंदिर इसके लिए बनाया, ये जो है ना ये पद्मनाभ स्वामी, ये जो केरला त्रिवेंद्रम में ये मंदिर है, ये दुनिया का सबसे अमीर मंदिर है. जो ज़्यादा लोगों को ये नहीं पता है कि ये मंदिर के बारे में, इसके लिए हमने ये मंदिर यहाँ पर बना हुआ है. ये मंदिर बहुत पुराना मंदिर है, बहुत सालों का बहुत पुराना मंदिर है. फिर ये मंदिर के बारे में हम सुना कि ये मंदिर में ऐसे 6 दरवाजा थे, फिर उसमें 5 दरवाजा ओपन किया, 1 दरवाजा अभी तक ओपन नहीं किया है. वो 5 दरवाजे में सोना, बहुत कुछ डायमंड वगैरह बहुत कुछ निकाला हुआ है इसमें से. इसके लिए हम सोचा कि ये मंदिर हम अपने इधर यहाँ पर करेंगे करके हमने प्लान करके फिर हमने किया. आम्ही केरळमधील सर्वात श्रीमंत मंदिर पद्मनाभम मंदिर यांचं हुबहूब मंदिर इथं साकारलेलं आहे. तर अंबरनाथमधील व आजूबाजूच्या लोकांना तिथे केरळमध्ये दर्शनासाठी जायला भेटत नाही, त्यामुळे मंदिर आम्ही इथं उभारलं आहे. आम्ही सर्व 30-40 पोरं आहेत. आम्ही सर्वांनीच आणि सर्व संकल्पना मणिमारन भाईंनी केलेली आहे. यांनी आयडिया दिली, यांच्या मागे मागे आम्ही काम करत होतो. हेच मंदिर आम्हाला म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत आहे. परत इथून भक्तांना तिथे जायला कोणाला भेटत नाही, त्यामुळं आम्ही इथे दर्शनासाठी हे मंदिर इथं उभारलं आहे. मंडळाचं कितवं वर्ष आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण स्थापना करतात काय? मंडळाला टोटल 20 वर्ष पूर्ण झालेले आहेत
20 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे हा मंदिर आम्ही उभं केलेलं आहे. आता अमरावतीमध्ये जाऊयात. अमरावती शहरातील एकविरा गणेश मंडळातर्फे सामाजिक संदेश देणारा गणेशोत्सव, पाणी, स्वच्छता, शिक्षण, अंधश्रद्धा त्यासोबत सामाजिक बांधिलकी जोपासणारे देखावे साकारले. दरवर्षी नवनवीन देखावा सादर करून सामाजिक संदेश देण्याचा मंडळाचा प्रयत्न असतो. यावर्षी गणपती उत्सवादरम्यान त्यांनी कोणकोणते देखावे सादर केले याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी छगन जाधव यांनी. पाहूया. अमरावतीमध्ये अंबादेवीच्या मंदिराच्या बाजूला एकविरा मंडळ आहे आणि एकविरा गणेश मंडळ हे गेल्या 80 वर्षापासून गणपती उत्सव साजरा करतायत. यावर्षी देखील त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत या गणपती उत्सवांमध्ये वेगवेगळे देखावे साकारलेले आहेत. मी आता हे देखावे तुम्हाला दाखवणार आहोत. या ठिकाणी जर बघितलं तर भारताच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी ज्या पद्धतीने त्या काळात शाळा सुरू केलेली होती तेच प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहेत. त्यावेळची परिस्थिती कशी होती, शाळा कशा पद्धतीने सुरू झाली, हे संपूर्ण या देखाव्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इतकंच नाही तर स्वच्छतेचं महत्त्व काय असलं पाहिजे तो देखील देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे. इतकंच नाही तर झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यासाठी एक झाड मधात उभं करून त्यासोबतच त्याचा संदेश दिलेला आहे. पाणी देखील वाचवा, पाणी वाचवा, जीवन वाचवा असा देखील या ठिकाणी संदेश दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमरावती जिल्ह्याला संत गाडगेबाबांचा वारसा लागलेला आहे आणि गाडगेबाबांनी सातत्याने स्वच्छतेचं महत्त्व काय आहे हे पटवून देण्याचं काम केलेलं होतं. तो देखील देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे. पर्यावरणावर देखील या ठिकाणी कलाकृती जी आहे ती एक साकारण्यात आलेली आहेत. असे विविध देखावे या माध्यमातून तयार करण्यात आलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑक्सिजन जे शरीराला अत्यावश्यक असतं तो देखील देखावा या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी संदेश देत प्रत्येकाने आपल्या घरी एक झाड लावायला पाहिजे, नाहीतर काय परिस्थिती होऊ शकते तो देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे. आणि या संपूर्ण देखाव्याला पाहण्यासाठी अमरावतीकर उत्सुक झालेले आहेत. या ठिकाणी या गणेश मंडळामध्ये दररोज भाविकांची गर्दी या ठिकाणी होत असते आणि या साकारलेल्या देखाव्यातून गणेश मंडळाकडनं किमान एक झाड घरी लावावं अशा देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि याच कामगिरीबद्दल त्यांना शासनाकडून पुरस्कृत देखील करण्यात आलेला आहे. छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती. गोंदियामध्ये जाऊयात. गोंदियातील जय हो बाळ गणेश मंडळानं बाळ गणेशाची मनमोहक मूर्तीची स्थापना केली आहे. यासह आकर्षक डिझनी लँडचा देखावाही साकारण्यात आला. लहान मुलांना बाप्पा आणि कार्टूनचं कायम आकर्षण असतं, अशातच डिझनीलँडचा देखावा लहान मुलांचं लक्ष वेधतोय. देखावा पाहण्यासाठी चिमुकले या ठिकाणी मोठी गर्दी सुद्धा करतात. बाप्पाचे आगमन अख्ख्या महाराष्ट्रात झाले आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रात एक जल्लोष आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक मंडळाने एक वेगळी भूमिका केली आहे, वेगळं स्वरूप करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे आपण आलो आहे इकडे जय हो ग्रुपच्या माध्यमाने एक वेगळं स्वरूप केलं आहे. डिझनीलँड बनवलेलं आहे आणि लहान मुलांना बाप्पा कसे वाटतात त्याच्यावर आपण साक्षात रूपांतर बघू शकतो. छान बाळ गणेशाचं रूप आहे इकडे आणि आकर्षक मूर्ती केलेली आहे. एक बोलकं स्वरूप आहे, डोळे बघू शकता तुम्ही. एक बाप्पा जणू मुलांसोबत बोलत आहे असं एक स्वरूप आहे. आकर्षक असं एक डिझनीलँड आहे. आणि ज्या पद्धतीने गोंदिया शहरामध्ये अशा पद्धतीने बाळ गणेशाला एक आगमन दिलेलं आहे, एक आमंत्रण दिलेलं आहे. बाप्पा गणेशाला बाळ स्वरूपी साकारणारे जे समितीचे सदस्य आहेत विचारू आपण, काय सांगाल तुम्ही? बाळ गणेशाला तुम्ही साकारलेलं आहे, मुलांचा सुद्धा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. काय सांगाल, काय कन्सेप्ट होता? सबसे पहले तो जय गणेश. ये हम 20 सालों से गणेश जी यहाँ पे रखते हैं और इस साल जो हमारी थीम है जो कि डिज्नीलैंड है, और ये थीम इसलिए रखा गया है, देखिए पहले तो हमारी कॉलोनी में काफ़ी सारे बच्चे हैं और जो भी शहर के बच्चे हैं जो भी यहाँ आते हैं अच्छा लगता है. और इस साल हमारे जो गणेश जी हैं वो भी बाल स्वरूप में रखे गए हैं जो कि आपके सामने हैं, बहुत प्यारे हैं. कॉलनीमध्ये मुलं जास्त आहे, मुलांचा मोबाईलमध्ये सुद्धा गेम आहे गणपतीचे. गणपती बाप्पा कोणाला आवडत नाही तर लहान मुलांना सर्वात जास्त आवडतो. त्यामुळे डिझनीलँडचं स्वरूप दिलेलं आहे. फार आकर्षक असे आपण बघू शकता, फार आकर्षक अशी मूर्ती आहे, बोलके डोळे आहे, बाल गणेशाचं स्वरूप मिळालेलं आहे. आणि गोंदियामध्ये जय ग्रुपच्या माध्यमाने हे साकारण्यात आलेलं आहे. निश्चितच लोकांना आणि मुलांना स्पेशली फार आवडत आहे. आशिष निगरे, पुढारी न्यूज, गोंदिया.
आता वाशिममध्ये जातोय. वाशिमच्या मंगरुळपीर शहरातील वाढणकर कुटुंबियांनी आपल्या घरगुती गणपतीसमोर भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी ऑपरेशन सिंदूरचा देखावा साकारला. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेला भ्याड हल्ला, भारतीय नागरिकांचं बलिदान आणि त्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानला दिलेलं जोरदार प्रत्युत्तर, हे सर्व चित्रण प्रभावी पद्धतीनं या देखाव्यात दाखवण्यात आलंय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देव इंगोलेंनी. आपण पाहूया. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता आणि त्याला जोरदार असं प्रत्युत्तर भारतीय सैन्याने दिलं होतं, ते ऑपरेशन सिंदूरमधून. त्याच ऑपरेशन सिंदूरचा वाशिमच्या मंगरुळपीर येथील वाढणकर कुटुंबांनी एक देखावा सादर केलेला आहे आपल्या गणपतीसमोर. अतिशय सुंदर असा हा देखावा आहे आणि यातून भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यासोबतच नागरिकांना देशप्रेम शिकवणारा देखील हा एक देखावा इथे सादर करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये दहशतवादी दाखवण्यात आलेले आहेत, हल्ला करणारे, यासोबतच त्यांना प्रत्युत्तर देणारे सैनिकसुद्धा दाखवण्यात आलेले आहेत आणि यासोबतच वेगवेगळ्या मिसाईल असतील, टँक असतील, हे टँकसुद्धा इथे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ज्यांनी हा देखावा इथे बनवलेला आहे त्या वाढणकर ताई आपल्यासोबत आहेत. अर्चना वाढणकर यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. ताई, काय या मागची नेमकी संकल्पना होती आणि कसा तुम्ही हा देखावा तयार केलेला आहे? यामागची संकल्पना एवढीच होती की दरवर्षी पण याही वर्षी काहीतरी सादर करण्याचा विचार केला, पण यावर्षी नुकताच घडलेला पहलगाम हल्ला ही एक दुःखद घटना घडली होती. पण मोदीजींनी एक निर्णय घेतला आणि ऑपरेशन सिंदूर हे एक सक्सेसफुल झालं आणि त्यामध्ये स्त्रियांचा सुद्धा सहभाग होता, जसं की सोफिया आणि योमिका यांचाही अभिमान वाटला मला की ते स्त्रिया असूनही पुढे धजावल्या आणि त्यांनी ही घटना सक्सेस केली. आणि भारतीय सेना यांचा सुद्धा खूप मोठा अभिमान वाटला आणि बाप्पांनी या संकटाशी लढण्याचं बळ दिलं आणि दरवर्षी तो अशाच कुठल्याही संकटाशी लढण्याचं बळ दिलं असं वाटलं, म्हणून हा देखावा आम्ही स्वीकार केला. हा देखावा सादर करण्यासाठी साधारण कोणकोणतं साहित्य तुम्ही वापरलेलं आहे? आम्ही खेळण्यामधल्या काही टँक, मिसाईल वस्तू आणि हार्डबोर्डपासून सैन्यांची वगैरे प्रतिकृती साकारल्या. तसेच काही जे आपण विमानांमधून हल्ले वगैरे केले तेही आम्ही छोटे छोटे विमान खेळण्यामधले लावून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर या देखाव्याच्या माध्यमातून देशभक्ती रुजावी आणि भारतीय सैन्याचं बळ वाढावं यासाठी हा देखावा वाढणकर कुटुंबियांनी तयार केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. देव इंगोले, पुढारी न्यूज, मंगरुळपीर, वाशिम.